देवीच्या जत्रेत मुळात परी हरवलीच नव्हती, पण ओमदादा परी हरवली असं का म्हणत होता हे मला कळलं नाही। तुम्हीच पहा व्हिडिओत नेमकं घडलं काय होतं तर। नमस्कार मित्रांनो, आमचं कुलदैवत आहे राजनी इथली यमाई देवी। म्हणजे आम्ही मूळचे राशींचे आहेत, देशमुख कंपनी कारल्याची, पण जे कुलदैवत आहे आमचं ते इथलं म्हणजे तिथल्या देवीचं संस्थान इथं राजनीमध्ये। आणि आज तिथली जत्रा सुरू आहे आणि या जत्रेसाठी आम्ही आलो आहे। आणि माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता सोनू आहे आणि ओमदादा आहे आणि कोमलताईन ते पण आलेले आहे, पण ते पाठीमागून गाडीमध्ये येत आहेत। आमची वाट बघणं चालू आहे। हां, आम्ही आज पहिल्यांदा इथं राजनीला आलेलो आहे देवीच्या मंदिरामध्ये, तर बघूया आता आतमध्ये कसं काय आहे। तर चला आता जाऊया अंदर आणि बघूया काय आहे कसं आहे मंदिर। इथलची जत्रा ही 1 महिना असती, 1 जानेवारी महिन्यात असते ही जत्रा आणि इकडे सगळ्या गावांमध्ये ह्याच कालावधीत जत्रा असतात। कारला गावापासून राजनी 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि याच गावामध्ये देवीचं संस्थान आहे। तुळजाभवानी ही सगळ्या आमच्या म्हणजे कारल्याच्या देशमुख कंपनीची कुलदैवत आहे आणि त्याच देवीचं संस्थान हे राजनी येथे आहे। त्यामुळे दरवर्षी यात्रेच्या दरम्यान आमच्या गावातून सगळे लोक दर्शनासाठी येत असतात। बऱ्याच मुली बाहेरगावी दिलेल्या असतात, त्यासुद्धा माहेरी येऊन या देवीच्या दर्शनाला येत असतात। हे आपण आलोय जत्रेच्या ठिकाणी, इकडे पाहू शकता तुम्ही गर्दी आहे। मंदिराच्या मुख्य परिसरात आपण प्रवेश केला आहे आणि मंदिराच्या समोर एक तुम्हाला दीपमाळ दिसते, त्यावर दिवे ठेवत असतात। हे देवीच्या मंदिराच्या बरोबर समोर आहे आणि इथूनच मंदिरात जाण्यासाठी लाईन लागलेली आहे। इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी। तर हे सगळे लोक चालले आहेत दर्शनाला। आपण देवाऱ्यात पोहोचलोय। देवीची मूर्ती तुम्ही पाहू शकता, एक छान सजावट केलेली आहे आणि इथं मोबाईल अलाऊ असल्यामुळे मी हे शूटिंग घेतली आहे। तर हे झालं आपलं दर्शन आणि आपण बाहेर पडलोय। दर्शन खूप कमी वेळात झालं आपलं, एक 10 मिनिटाचं दर्शन झालंय। ही परी दीदी, परी कुठं आली तू? कुठं आली? कुठं आली सांग, सांग बरं। इकडे बघ, इकडे बघ, हाय कर, हाय कर, हाय। मंदिराच्या बाहेर आपण सगळे बसलो होतो। तिथं परीला आम्ही काय काय विचारत होतो। परी आणि सुदर्शनची मुलगी सान्वी या दोघींचे ड्रेस सेम होते, त्यावरून आम्ही दोघींना पण म्हणत होतो बघ, परीला सांगत होतो तुझ्यासारखा ड्रेस तिने घातलाय आणि ती पण बघत होती। तर त्यानंतर मग त्या दोघी बसल्या एका ठिकाणी आणि दोघी मस्ती करत होत्या। तर परीला आम्ही सांगितलं की बस तिच्या बाजूला, सान्वीच्या बाजूला बस। ती बसली बराच वेळ तिच्यासोबत आणि खुश होती परी एकदम। सान्वी खूप लहान आहे तिच्यापेक्षा, तिला एवढं काही कळत नाही, म्हणजे बसता येत नाही व्यवस्थित तिला, पण परीच्या बाजूला बसली होती ती शांत खेळत। आणि परीला मग आम्ही सगळ्यांनी सांगितलं की सान्वीची पप्पी घे तू। ती घ्यायला गेली पण तिला ते जमलंच नाही, थोडी गोंधळत होती परी। मग दोघी बसल्या, मग आम्ही फार आग्रह करत होतो परीला की तिच्यासोबत खेळ, तिच्यासोबत खेळ। ती पण सान्वीला खेळवायचा प्रयत्न करत होती। मग पुन्हा एकदा परीला सांगितलं तिची पप्पी घे सान्वीची आणि ती पण तयार झाली। खेळता खेळता एकदम ती सान्वीच्या जवळ गेली आणि तिला पकडलं तिनं आणि पकडताच बघा सान्वीचा झोक गेला होता। ते बघा सान्वी पाठीमाग, पण सुदर्शननं आल्ला तिच्या डोक्याखाली हात ठेवला आणि तिला लगेच उचलून घेतलं, त्यामुळे सान्वीला काहीच लागलं नाही। परीला इथं सगळं मोकळं दिसत होतं, ती खूप खेळत होती इथं। इथं आलो आम्ही जत्रेच्या मुख्य ठिकाणी, जिथं वस्तू लावलेल्या आहेत। हे जिलेबी भाजीची पालं लागलेले आहेत, जिलेबी भाजी सगळे इथं आलो आम्ही तिघं। तर एक चक्कर मारली, पण आई, कोमल आणि वैष्णवी यांना काही वस्तू घ्यायच्या होत्या लहान मुलांसाठी, या परीसाठी, सान्वीसाठी। तर त्या जत्रेत फिरत होत्या आणि आम्ही इकडं बाहेर आलो होतो फिरून, सगळं पाहिलं आणि बाहेर आलो।
आम्ही सगळे रातपाळण्याकडे असताना नेमकं कळलं की परी सापडत नाही आहे. त्यामुळं धावपळ करत आम्ही तिकडं जत्रेच्या ठिकाणी गेलो. त्यानंतर मी आणि ओम दोघंही परीला पाहत सगळ्या दुकानांमध्ये बघत फिरत होतो आतमध्ये की कुठं दिसते का परी, कुठं थांबलेली असेल. खेळभांड्याच्या दुकानासमोर पाहत होतो आणि तेवढ्यात पाठीमागून कोणी कॅमेरा करत होते माहीत नव्हतं, पण सोनूनं ते कॅमेरा करत होता पाठीमागून आणि आम्ही एकदम शोधायचा प्रयत्न केला पण काही सापडत नव्हती तरी. मग मी एकीकडं आणि ओम एकीकडं असे 2 लाईनमध्ये आम्ही शिरलो आणि कोमल पण खूप घाबरली होती आणि ओमदादा पण टेन्शनमध्ये दिसत होता. जत्रा मोठी नव्हती त्यामुळं जास्त काही लवकर सापडेल परी आम्हाला वाटत होतं, मला तरी. आणि नंतर एका ठिकाणी गेल्यानंतर समोरच एक फुग्याचं दुकान होतं आणि त्याच फुग्याच्या दुकानासमोर परी उभी होती. काय करेल इकडे तू? अरे सुनते नाही घरवाले. ऐसा मत करो बाबा, ऐसा नको बाबा. कुठे गेलती बाळा तू? देऊन टाक, देऊन टाक. घ्यायचं का? तर मित्रांनो, यात्रेत परी हरवली नव्हती. ती कोमलताईचा हात सोडून कुठेतरी त्या फुगेवाल्यासमोर जाऊन उभं राहिली होती आणि सगळे घाबरून गेल्यामुळं असं वाटलं की परी हरवली. ती परी तिथंच होती. हे एकंदरीत घडलं होतं. जत्रेत हरवली होती आणि एका फुगावाल्यासमोर थांबली होती. बराच वेळ तिथेच उभी होती. नंतर आम्ही शोधत तिथं पोहोचलो. तेव्हा त्या फुग्यावाल्याकडे ती भेटली आणि मग फुग्यावाल्याकडे घेतल्यानंतर फुगे घ्यायचा हट्ट करू लागली. त्यामुळे 2 फुगे घेतले तिच्यासाठी. कुठे गेली होती तू? कुठे गेली होती? काय काय घेतलं जत्रेतून? काय नाही अजून काय घेतलं खरं सांग. काय ना परीला रप्पन घेतली. अजून काय ना बाग अजून खरं सांग. मी पाहिलं तुझ्याकडे काय 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 नाही. काय घेतलं? ते आपली नव्हती, मग कोणाची होती? त्यांची होती. मग तू कोण वागत होती एवढ्या व्यवस्थित? ठेवलेत माझ्याजवळ. काऊन नाही घेतलं काही? आहे ना आपल्याकडे सगळं. सगळं आहे का? बरं, तुझ्या आईने बघ ना काय घेतलं होतं. आई काय घेतलं? सानवीला काय घेतलं? भांडे घेतले, अजून घेतला, कुत्र घेतले. कुत्र्याला आवडतं सानवीला. अशा रीतीनं जत्रा संपलेली आमची. आता आम्ही घरी निघालो, पण आजच्या जत्रेत एक मोठा घोळ झाला होता. परी हरवली होती आणि शेवटी परी सापडली आणि परीला शोधाशोध करताना एवढी तारांबळ उडाली होती सगळ्यांची की कुठं गेली. आणि ती तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की एका फुग्यावाल्यासमोर खाली थांबलेली. सोडायचं कामच नाही. खाली सोडलं की डायरेक्ट कुठेही जाती. जे जिकडं आवडन तिकडे जाणार ती. आता एकंदरीत परी सापडली आणि आता आम्ही निघालोय घराकडे. कसा आहे ड्रेस? छान आहे. मामीला थँक्यू मेन्सन. आजीला आणि मायला पण थँक्यू. चल आजीचे पाय पडा, आता माईचे पाय पडा. चला. हा, आजीचे पाय पडा, मामीचे पडा, आजीचे पडा, मामीचे पडा, मामाचे पडा, मामीचे, मामाचे राहिले ना. चला मामाचे पाय पडा पटकन. चला. मला वाटतं काय नाही गरज.